बघा, प्रथम म्हणजे ज्या पद्धतीने बाळासाहेबांच्या नावावर दुकान चालवत आहेत आणि त्याच बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांचाच वापर करून त्यांना बदनाम करतायत आणि बाळासाहेबांबरोबर वावरलेले, बाळासाहेबांबरोबर काम केलेले एक पत्रकार म्हणून पण ते स्वतः हे विजय कदम ते आपल्याशी थोडंसं बोलतील. कारण ही लोक रामदास कदम यांच्याबरोबर पण होती, म्हणजे ते काय लायकीचं आहे बेनं ते सांगतील. जय महाराष्ट्र. रामदास कदमबद्दल बोलायचं म्हणजे त्याच्या शब्दावर थुकण्यासारखा एवढा नीच वागण्याचा आहे. अरे ज्या माणसाने तुम्ही कुठे होतात आणि कुठे गेलात, तुमच्या चरित्र आम्ही काढलं ना तर सर्व तुम्ही CBI करा आणि काही करा, CBI का आणि काय ते सरकारच्या धार्जिने आहेत. अशा परिस्थितीत रामदास कदम माझ्यासारखा माणूस जो रामदास कदमला काय हाकाने हाक मारायचा, आता तो नाही मानणार, ह्याला कोण मी ओळखतो म्हणून असा माणूस आहे, नीच माणूस आहे. त्याला चपलेन पण ना ते चप्पल खराब होईल एवढा त्या नीचपणा वागतोय तो. अरे बाळासाहेब कुठे आणि बाळासाहेबांना त्यावेळी काय परिस्थिती होती तुम्हाला माहिती होती का? रामदास भाई, आता भाई पण म्हणण्याला ऐकायचं नाही आहे. त्यावेळी बाळासाहेब वारले त्यावेळी काय परिस्थिती होती ह्याचा तुम्ही मागचा बॅकग्राऊंड पाहिलंच ना. अरे अख्ख्या मुंबईमध्ये दिवाळी साजरी करायची होती त्यावेळी उद्धव साहेबांनी, आणि उद्धव साहेबांनी नाही डॉक्टरांनी सांगितलं, सर्वांनी त्यांना सल्ला दिला, नको नको सगळ्या आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसांची दिवाळी आहे त्यावेळी जरा थांबा. त्यामुळे झाले. अरे आणि ठसे कसले का त्या सांगतो ठसे. अरे ठसे बाळासाहेब स्वतः जिवंत असताना बाळासाहेब बाळ ठाकरेची सही करायचे आणि तुम्ही ठसे घेता आणि ठशाने का कोर्टात निर्णय लागणार आहे? हा मग कसला कोर्ट? अरे ठशाने स्वतः बाळासाहेब बाळ ठाकरेची सही करायचे. माझ्याकडे बाळासाहेबांचं सहीचं माझं पत्र आहे. बाळासाहेबांनी मला पण स्वतः 4 वेळा मला बक्षिसं दिले आहेत. आमच्या कंपनीतर्फे त्यांना आलेलं, आम्ही त्यांना आमंत्रण दिलं. अशा बाळासाहेबबद्दल तू नीच वृत्तीचे बोलतोस. अरे आणि आताच तुमची पुढची भूमिका काय असणार? आमची भूमिका त्याला लाट मारायची भूमिका आहे, दुसरा काय ना. आता उद्या बघा तुम्हाला काय मिळते. सर्व ज्येष्ठ शिवसैनिक अख्ख्या मुंबईतले अख्ख्या महाराष्ट्रातले पूर्ण त्यांना दाखवणार आहेत काय आहे ते. तू कुठं जायचं तू जा. काय पुढची भूमिका असणार आहे? सगळं ज्येष्ठ सैनिकांचं म्हणणं आहे की कांदिवलीच्या म्हणजे ते कुठे आता आहेत वास्तव्याला तिकडे जाऊन त्यांचा निषेध करणार आहेत. अख्ख्या महाराष्ट्रातनं ज्येष्ठ शिवसैनिक येणार आहेत. मुंबईतल्या पत्रकार ज्येष्ठ हे जे आहेत ते सगळे त्यांच्यावर चाल करून जाणार आहेत. आता त्यांनी सामोरं यावं त्यांच्या आणि सांगावं परत. सारखं सारखं काय तेच 12-14 वर्षांनी तुम्हाला सगळे साक्षात्कार होणार. कोणाच्या खुनाचे उलगाडे करायला जाणार. जो घडलंच नाही ते घडलं असं दाखवून या महाराष्ट्राच्या लोकांची दिशाभूल करतायत. कारण यांच्याकडे विकासावर बोलण्यासारखं काहीच काम नाही. आता लाडक्या बहिणींना कट करत लाखावर आणतायत. करोडोनी तुम्ही मतं घेतली त्यांच्या जीवावर आणि त्यांना 2100 देणार होते ते आता 1,500 पण त्यांना 1,500 रुपये पण मिळत नाहीत. असला सगळा घाणेरडं काम. नितेश राणे पण वक्तव्य करतायत आणि नितेश राणे म्हणतात की उद्धव ठाकरे रामदास कदम यांच्या आरोपावर का बोलत नाही आणि त्यांची जर हिंमत असेल तर अब्रू नुकसानीचा खटला ते दाखल का करत नाही. नाही, हे नितेशचं आम्हाला गाईड घ्यायची गरज नाही. आणि तू कोण विचारणारा ते का नाही बोलतायत ना. अनिल परब बोलतायत, आम्ही बोलतोय, सगळे बोलतायत. तुम्हाला तेच कशाला हवे? जर तुम्ही म्हणताय बाळासाहेब आमचे बाप तर मग आमचे कोण? आम्ही त्यांच्या ह्यानी बोलतोय, त्यांनीच का बोलावं? तुम्ही त्यांच्यावर आरोप करणारच. एक वाघाला अख्खी लांडग्यांची गँग चालू झाली आहे. ताई काल अमित साटम यांनी एक मुलाखत दिली त्याच्यात ते म्हणतात आहेत की उद्धव ठाकरे यांनी खोटे मतदार आणि खोटे पुरावे देऊन मतदार केलेत आणि आता मुंबईचा रंग बदलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. चांगलं आहे ना, म्हणजे आम्ही रंग बदलू शकतो हे तुम्ही कळत नकळत मान्य केलं आहे. रंग बदलण्याचं काही धर्मांतर नाही. तुम्ही मुंबईतल्या तू जेव्हा आमदार झाला तुझ्याकडे काय असतील तर त्यांनी काय तुला मतदान दिलं नाही? कशाला लोकांच्या हक्कावर येत आहे? ज्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला हक्क दिलाय तो हक्क काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? धर्मांतर काय? कोणी धर्मांतर करताय? ते त्यांच्या धर्माने जात आहेत, आम्ही आमच्या धर्माने जातोय. इलेक्शनमध्ये धर्म कुठून आला? मतदानाच्या वेळेला विचारतो तू मुसलमान आहे बाहेर पड,
तुम हिंदू आहे, ये आतमध्ये, असं असं तुमचा हमकाराचा कायदा आहे. अरे तुम्ही आत्ता कुठेच नाही तर एवढं करताय, लोकांच्या घरांवर तुम्ही नांगर फिरवाल. हे काय कुठला धर्मांतर? हिंदू, मुस्लिम, ख्रिस्त, बाकी जैन, जैन पण आहेत, जे जैन धर्माचे लोक आहेत, धर्म आहेत ना. मग फक्त तुम्ही मुसलमानांच्या आणि हिंदू मुस्लिम करून रंग करून तुमची पोळी बाजू. अरे अमित साटम, तू माझ्याबरोबर नगरसेवक होतास, काय लायकीच आहे तू पण मला माहिती आहे. म्हणजे ताई, मुंबई विकास आराखडा 2034 मध्ये बदल करण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे युडीकडे, आणि सॉल्ट पॅन विभागातील 6475 चौरस मीटर जमीन ही ईव्हीएम व्हीव्हीपॅट गोदामासाठी देण्याची यामध्ये मागणी करण्यात आली. सगळं महाराष्ट्र काय अख्खा मुंबई फुकणार आहेत, सगळं विकायच्याच मार्गावर आहेत. आणि म्हणून त्यांना मुंबई महानगरपालिका पाहिजे. आणि ते अडथळा ठरतोय उद्धवजी. उद्धवजींना हर प्रकारे बदनाम केलं तर त्यांना असं वाटतं की आमची सरशी होईल. पण आज मुंबईकर म्हणा किंवा महाराष्ट्र हे आता कंटाळले तुमच्या ह्या सगळ्या राजकारणाला. तुम्ही कायम त्या बाळासाहेबांना केंद्रबिंदू ठरवून त्यांचे फायदे घेऊन फक्त त्यांना बदनाम करण्याचंच काम केलं आहे. तर याच्यामध्ये विशेष असं आहे की पर्यावरण तज्ज्ञ जोनू बटेना यांनी वारंवार नॅचरल एरिया आठवल्यानं शहरातील पर्यावरण बफर झोन कमी होण्याचा सुद्धा इशारा दिला. सगळंच आम्ही तेच सांगतोय की मुंबई फुकण्याचा विकण्याचा घाट आहे. ज्या ज्या जमिनी आपण वाचवल्या आहेत, मग त्या कांदळवन असेल, बफर झोन असेल, त्या सगळ्या हळूहळू कमी करून विकून मुंबईला पार उघडी करून, म्हणजे तिच्यावर काही नसणार अशा पद्धतीने जर वागणं असेल तर मला वाटतं आज आपल्या ह्या मुंबईत अशी काही देवस्थानं आहेत की जी आपलं सत्व टिकून आहेत. आणि मराठी माणूस आहे जो मुंबईत राहतो, मग तो कुठलाही असू दे, तो ख्रिश्चन असू दे, मुसलमान असू दे, हिंदू असू दे, जैन, तो मुंबईकर आहे हे बरोबर त्यांना दाखवते. गुलाबराव पाटील म्हणजे शिंदेचेच अनेक नेते महापालिका आणि विशेषतः जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणताय की सार्वजनिकरित्या भाजप बोलताना म्हणते की आम्ही युतीत निवडणुका लढू, मात्र खासगीत त्यांना स्वबळाचे नारे द्यावेच वाटताय. त्यांच्यामध्ये विसंवाद आहे आणि गुलाबराव पाटलांनी तर स्पष्टपणे बोलून दाखवलं. नाही, गुलाबराव पाटील तसे स्पष्ट वक्ते आहेत. फक्त ते का गद्दार झाले याचं उत्तर आजही नाही मिळालं आहे. कारण गुलाबराव पाटलांना कधीच बाळासाहेबांनी किंवा उद्धवजींनी कुठलंच कमी केलं नव्हतं, भरभरून दिलेलं होतं. त्यामुळे आम्हालाही ते फार असे आवडायचे आणि त्यांचं वक्तव्य नेहमी स्पष्ट वक्ते म्हणून ते फेमस आहेत. ते खरं बोलत आहेत, पण आता त्याला तेच जबाबदार आहेत ना. वापर तुमचा टिश्यू पेपरसारखा होतोय, झाला वापर. आता बघा, जितेंद्र आव्हाडांच्या घरी काल राजन विचारे असतील, अविनाश जाधव असतील, काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. मनसे आणि महाविकास आघाडी एकत्रित येते का ठाकरे आणि नाही, एवढा ठाण्याचा जो काही काल घडलंय ते मला माहिती नाही. पण याच माध्यमातून सगळ्यांना विनंती असेल की जर तुम्ही खरंच मुंबईवर प्रेम करता तर एकत्र या, नाहीतर मुंबईचे धिंदवडे निघालेच समजा. काल शुक्रवारी 31 वर्षीय तरुणाचा पाय खड्ड्यात अडकला रस्त्याच्या आणि तो काढण्यासाठी थेट अग्निशामक यंत्रणा बोलवायला लागल्या. 4 तासांना सुटका झाली. मुंबईच्या खड्ड्यांची अवस्था अशी आहे. खड्ड्यांची अवस्था अशी आहे, 2022ला सांगितलेलं की 2024पर्यंत चकाचक रस्ते असतील. बोलणारे कोण होते? मुख्यमंत्री होते. आता कोण आहेत? उपमुख्यमंत्री आहेत. झाले का रस्ते? पळून जाऊन सत्ता मिळवणं सोपी आहे, पण मुंबईच्या रस्ते जे आदित्य उद्धव ठाकरे यांनी सांगितलेले आहेत, 42-43 युटिलिटी खाली आहेत, तेवढ्या परवानग्या लागतात. आणि मुंबईत तुम्ही सगळे रस्ते कॉन्क्रीट करू नाही शकत, कारण जर कॉन्क्रीट सगळीकडे झालं, हा टेक्निकली आहे प्रश्न, कॉन्क्रीट झालं तर मुंबईचं मुंबई पाण्याखाली जायला पूर्णतः वेळ लागणार नाही. मुंबईचं जे बनलं आहे ते 7 बेटांनी बनलं आहे. ह्याची पहिली थोडी माहिती घ्या. आणि ती आदित्यानी ज्या वेळेला ते स्वतः आमदार होते त्यावेळेला याच्यावर खूप
अभ्यास केला, पुढे करत होते. नतद्रष्ट लागलं नख आणि संपूर्ण महाराष्ट्राची वाट, मुंबईची वाट. परत नाशिकच्या पालकमंत्री पदाचा जो वाद आहे तो आता आणखी जास्त पेटतोय, कारण दादा भुसे यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आता. कारण ते म्हणतात की नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी हा विषय ट्रम्प यांच्या दारी कदाचित न्यावा लागेल. ट्रम्प आधी तुम्हाला दारात उभा करतोय का बघा. ट्रम्प ज्या पद्धतीने देशाशी आपल्या वागतायत, आपल्या पंतप्रधानाशी वागतायत, आपल्यावर टेरिफ जे काय हे कर आहेत ते वाढवत आहेत. ट्रम्पच्या नखाजवळ तरी उभं राहायला मिळतंय का बघा आधी. उगाचच मिश्किल काही, उद्या हे जातील आणि ट्रम्पला पण गोत्यात आणतील आणि तिथली सत्ता मिळवतील. काही वीज दरवाढीचा ऐन दिवाळीमध्ये शॉक बसतोय. चांगलं आहे, मुंबईकरांना कळू दे. जी गेली 25 वर्ष आमच्या नावाने शंक करतात, आम्ही 25 वर्षात कुठलीच वाढ करू नाही दिली. जी वाढ असेल ते मॅनेज करून लोकांवर कर नाही घातला, लोकांना भुर्दंड नाही दिला, लोकांच्या खिशाला कमी हे पडेल याची काळजी घेतली. अजून सत्तेत बसलेत नाही तोपर्यंत सगळं. ताई, शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने राजकारण सुरू झालं रामदास कदमांच्या वक्तव्यानंतर अनिल परबांनी सुद्धा त्यांच्यावरती टीका केली आणि माझ्या बायकोच्या बाबतीत जे काही घटना घडली ती अशा पद्धतीने काढायला नको होती असं कदमांचं म्हणणं आहे. त्याच्यावर त्यांनी दुःख सुद्धा व्यक्त केलंय आणि एकंदरीतच अशा पद्धतीने गेलेल्या व्यक्तींविषयीचं राजकारण व्हावं का हा प्रश्न सुद्धा उपस्थित. नाही, फक्त हृदय तुमच्याकडेच आहे का दुःख व्हायला? ज्या बाळासाहेबांवर दुकान चालवून सगळं मिळवलंस त्या बाळासाहेबांच्या मृत्यूवर शंका घेतो? साध्या सोप्या अगदी टेक्निकली 2 दिवसाची जी बॉडी असते ती फक्त घरात राहू शकते का ठरवून सुद्धा, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, त्यांच्या घरात होते, तुझ्या संपत्तीवर काय टाच आणली का? काही म्हणजे कुठेतरी ते सूत्र नेऊन कुठेतरी लावायचे. वहिनीनी छम 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 चालू करू नका असा त्यांचा दावा असणार आणि ते छमछम चालूच करायचंय असा ह्यांचा दावा असणार. मग काय असा पण सरफिरे आहे, काही करू शकतात. मात्र ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणारे या संदर्भात असले घेऊ दे ना. फडणवीस साहेब भले भाजपचे आहेत, सगळं आमच्याबद्दल खूप वाईट वागतात पण आहेत, पण किमान या गोष्टीसाठी बाळासाहेबांसाठी ते आणि रामदास कदमवर, कारण त्यांनी कितींदा तरी रामदास कदमवर बोलून झाले आहेत, तुम्ही बिनलायकीच्या आहात, तुम्ही काय उंचीच्या आहात, तुमची पगार किती, सगळं त्यांची लक्तरं काढून झाली आहेत. त्या लक्तरं काढलेल्याच व्यक्तीकडे जाणार असतील तर जाऊ दे, बघू, आम्ही पण बघतो काय होणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.